हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. सगळ्या मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. ओल्या दुष्काळाचा सोडा, मदत कुठेच थांबलेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राला किमान 10,000 कोटींची मदत द्या. उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी. भरपाईचे पैसे आधी बँकेत टाका आणि मग पंचनामे करत बसा. ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला. धाराशिवमध्ये पाहणीसाठी गेलेल्या गिरीश महाजनांना अश्रू अनावर. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा बांध फुटल्यानं महाजनही भाऊ. मराठवाड्यात तुफान पावसानं 8 जणांचा बळी घेतला. बीड धाराशिवमध्ये मदत कार्य सुरूच. जायकवाडी आणि माजलगावमधून विसर्ग वाढवल्यानं परभणीमध्ये लष्करी पथक बोलावलं. मराठवाड्यातली धरणं तुडुंब भरली. जायकवाडीचे 27 तर माजलगावचे 11 दरवाजे उघडले. येलदरी धरणातूनही सर्व 10 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग. धाराशिव पाण्यात बुडाला तरी पालकमंत्री मुंबईतच. उपमुख्यमंत्री शिंदेंनी धाराशिवला जायला सांगूनही सरनाईक मुंबईतच. पत्रकारांशी संवादावेळी पक्ष आणि वैयक्तिक मदतीचा प्रचार. शेती आणि पशुधनाचं नुकसान बघून शेतकरी महिलेनं टाहो फोडला. सरकार मदत देईना, वाचवा हो म्हणत निलंग्यातल्या गुजरग्यामध्ये महिलेचा आक्रोश. महिलेचा टाहो पाहून उपस्थितांचं काळीज शिरलं. बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. माजलगावच्या सांडस चिंचोलीत नवजात अर्भकासह आईला एनडीआरएफनं वाचवलं. बिंदुसरा नदीला अभूतपूर्व महापूर. सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं. माढा तालुक्यातील सीना नदीकाठची 16 गावं पाण्याखाली. सीना नदीत 2 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ओमराजे स्वतः पुराच्या पाण्यात उतरले. तर आजारी असतानाही हाताचं सलाईन काढून जयकुमार गोरेंकडून सांगोल्यात पाहणी. माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची ईडीकडून चौकशी. बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप प्रकरणी चौकशी. अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स ईडीच्या रडारवर.